तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी अशा ठिकाणी गेला जिथे होळीत लागलेला कलर 7 ते 8 दिवस जातच नाही? मित्रांनो, आज आम्ही गेलो होतो संगमेश्वरच्या शिंपण्याला. मित्रांनो, शिंपण्याला एवढी मजा येते की मी ते तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. ती तुम्हाला डोळ्याने बघायला लागेल. तर पहिला आम्ही गेलो शुभमच्या घरात. शुभमनी मस्तपैकी चिकन वड्याचा बेट ठेवला होता. घरात गेल्या गेल्या निखिलने काढला त्याचा मोबाईल. मला मात्र शुभमच्या मम्मीच्या हातचा मस्तपैकी वड्याचा वास येत होता. मग शुभमने आम्हाला आणून दिलं पाणी. मित्रांनो, कोकणी माणसाच्या घरी एखादा कोणी पाहुणे आले तर त्यांना पाणी नेऊन देणं ही त्यांची परंपरा नाही, तर ही त्यांच्यातली एक माणुसकी आहे. थोड्याच वेळात आम्ही लगेच बसले ते जेवायला. दोघांनी पण लगेच तावच मारला. भरपूर दिवसाने आईच्या हात जेवलं असं वाटलं, कारण मित्रांनो, मित्राची आई ही आपली आई असते. आज समाधानाने व पोट भरून जेवलो आणि लगेच आलो तो शिंपण्याकडे. मित्रांनो, गाडीवर फक्त उतरलो होतो आणि पायटाने खाली उतरत होतो. तर हे बघा आमच्यासोबत काय होतं ते. मित्रांनो, या दिवशी कोणालाही जो कलर लावला जातो त्याचा राग येत नाही. चला मित्रांनो, तो समोरून एक फेरा येतो ना, तिथे जाऊन जल्लोष करूया. तर मित्रांनो, अशाच एका नवीन ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करून ठेवा.